इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज। मुंबईत पावसाचा हाहाकार। गोवंडीतील वॉर्ड क्रमांक 134च्या नगरसेविका मेहजबीन खान यांच्याकडून पाणी साचलेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी। मुंबईत मान्सूनचं जोरदार आगमन झालं असून अनेक भागात जनजीवन हे विस्कळीत झालं आहे। मात्र अशा मुसळधार पावसातही जनतेच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधी थेट रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईतील गोवंडी भागातील वॉर्ड क्रमांक 134च्या नगरसेविका मेहजबीन अतीक खान आणि वॉर्ड क्रमांक 138च्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांनी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी स्वतः मैदानामध्ये धाव घेतली आहे। एमईस वॉर्डचे असिस्टंट कमिशनर, मेंटेनन्स विभाग, रस्ते विभाग आणि एसडब्ल्यूडी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नगरसेविका मेहजबीन खान यांनी रफीनगर पीएमसी शाळेजवळील जलमय भागाची प्रत्यक्ष पाहणी केली। सततच्या पावसामुळे या भागात मोठं पाणी साचलेलं असून शाळकरी मुले आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे। याची गंभीर दखल घेत मेहजबीन खान यांनी अधिकाऱ्यांना जागेवरच पाण्याचा निचरा करण्याचे कडक निर्देश दिले आहेत। या दौऱ्यादरम्यान एक अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे। डम्पिंग ग्राउंडच्या भिंतींमधून मोठ्या प्रमाणात पाणी थेट मुख्य रस्त्यावर येत आहे, ज्यामुळे रफीनगरमधील पूरसदृश्य परिस्थिती आणखीनच बिकट होत आहे। नगरसेविका मेहजबीन खान यांनी या संदर्भात तात्काळ तक्रार नोंदवून हे पाणी दुसऱ्या दिशेला वळवण्याची आक्रमक मागणी अधिकाऱ्यांकडे केली आहे। पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास सहन करावा लागला तर खपवून घेतलं जाणार नाही। पाण्याचा निचरा आणि स्वच्छता युद्ध पातळीवर झालीच पाहिजे, असा इशारा दोन्ही नगरसेवकांनी प्रशासनाला दिला आहे। जनतेची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मुंबईच्या या पावसाळी अपडेट्सवर आमचे लक्ष कायम राहील। पाहत रहा इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी।